मागील 6 दिवसांपूर्वी एका दुचाकी चोरी प्रकरणात पकडल्या गेलेल्या आरोपीची चौकशी करीत असताना पोलिसांना विविध ठिकाणाहून तब्बल 10 दुचाकी चोरीची कबुली दिली होती आणि त्या आधारावर पोलिसांनी कारवाई करत तब्बल 6,50,000 रुपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त करून आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई लाखांदूर पोलिसांनी केली आहे आणि या कारवाई अंतर्गत पोलिसांनी तालुक्यातील पुयार येथील राकेश रामटेके वय वर्ष 39 व लोकेश बोरकर वय वर्ष 30 या नामक आरोपींना अटक केली आहे। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चपराड येथील अमजद खान पठाण वय वर्ष 39 नामक व्यक्तीची सीडी डिलक्स कंपनीची दुचाकी क्रमांक MH31 BU 7075 चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती आणि या तक्रारीवरून ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात अज्ञात आरोपी विरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास कार्य आरंभिले आणि यावेळी पोलिसांनी केवळ 1 दिवसानंतरच घटनेतील आरोपींना चोरी झालेल्या दुचाकीसह पकडून आरोपींना अटक केली होती। तथापि पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून तालुक्यातील अन्य विविध दुचाकी चोरी प्रकरणी विचारपूस केल्याने आरोपींनी मागील 5 वर्षांमध्ये नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आदी ठिकाणाहून 10 दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली।